अतिशय चांगले या जर्सी पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ नरेश भाऊ भोईर व सिकंदर भाऊ भोईर यांच्या माध्यमातून ही सुंदर जर्सी. चला जयेश, या आपण 37 धावा सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं झंझावती आणि झुंजार खेळी केली आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेहमीच एक हसरा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगलं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं. हार्ड लक सँडी अँड कंपनी. यावेळेला आपण पाहिलं तर जयेश गरत यांना देवी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सध्या मानव सुद्धा नाराज झाले. सामनावीरचा पुरस्कार आपण देत आहोत. श्रीकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते. अतिशय चांगली बॅटिंग केली विथ द बॅट विथ द बॉल ने. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. जयेश ठरतायत. जयेश काय म्हणशील, एवढ्या रनरनत्या रखरखत्या उन्हामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढत चाललंय, परंतु आयोजकांची एक इच्छा असते की आपल्या गावामध्ये एखादी स्पर्धा तरी भरवावी आणि बऱ्याच वेळेनंतर मात्र ही स्पर्धा भरवली जाते. कारण विटी लाईन सध्या आपण पाहिलं तर पॉवरफुल क्रिकेट पाहायला मिळतं. तिथं मॅन ऑफ द सिरीज बाईकसुद्धा असतात. मग रॉकी ग्रुप चषक असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर विठ्ठलवाडी जे कैलासवासी अमोल पाटील स्मृती चषक असेल, त्या ठिकाणी बाईक्स पाहायला मिळतात. परंतु या विभागामध्ये प्रथमतः TVS जी बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि ती सुद्धा स्वखर्चाने प्रथमतः त्यांनी स्वतःच्या पैशाने मात्र उभारून ही बाईक ठेवण्यात आली होती. त्यानंतर स्पॉन्सर मिळाला, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणशील आणि खेळपट्टीविषयी काय म्हणशील आणि टीमवर्क विषयी काय म्हणशील? नक्कीच स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि इकडे गेल्या मला वाटते याच्या आदल्या वर्षी फक्त एक साईड खेळायची आणि आता दोन्ही एंड खेळतात. त्यामुळे राईटी आणि लेफ्टी बॅट्समनला पण खूप बेनिफिट मिळतो ओव्हर खेळायचे आणि 6 ओव्हरात म्हणून खेळपट्टीवर टिकून राहणं खूप इझी जातं. नक्की जयेश गरत एक सिंगर सुद्धा आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते 4 ओळी सुद्धा बोलतील नेक्स्ट मॅच मध्ये, यात ते मात्र शंका नाही आहे. चांगलं क्रिकेट खेळलं आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा मिळाली. तर या ठिकाणी आपण पाहिलं जयेश गरत ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता नेक्स्ट मॅचच्या दिशेने मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील या विरातन खुर्दचा आवाज, अर्थातच लिटिल चॅम्प मिस्टर हार्दिक किनी. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि या आवाज ऐकूया. धन्यवाद कॅमेरामॅन बंटी कुंभार, 6 सीटर स्पोर्ट्स. धन्यवाद पलकर भूषण प्रमोद शेडगे सर, आपला हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मागील इनिंगमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलाय. वेल प्लेड टीम. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा. अमोल गरज सरांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या सुपुत्रांच्या त्यांच्या युवराजांच्या नावावरती केलेला असताना हा संघ आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारले. सर आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहोत. एका बाजूला आव्हान कोरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना ओम 11 जलसार. या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ओम 11 जलसा टीम आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये प्लीज, तो 12th मॅन. त्याचबरोबर आव्हान कोरे टीम आपला देखील 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये, तो देखील आला पाहिजे. चला स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय खार्डी चषकाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये सफाळी ग्रामीण हाफ आपल्याला पाहायला मिळतो आणि या ग्रामीण हाफ मधून 8 संघांचा सहभाग आपण पाहणार आहोत. त्या 8 संघांमध्ये एक बिग बॅटल. आदरणीय सन्माननीय संजयजी भोईर सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय जीवन भोईर सरांना विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे. दोन्ही लेजंड्स जलसार क्रिकेटमधील आणि हे तारे आपल्याला पाहायला मिळतात. आजही मैदानाच्या बाहेर असले तरी खऱ्या अर्थानं याच 2 वर्षाआधी याच टीम मधून खेळत असताना अनेक मैदानं त्यांनी गाजवलं. संजय भोईर सर आणि त्याचबरोबर जीवन भोईर सर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम संजय भोईर सर आणि जीवन भोईर सर. सर मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुर्वेश आणि नॉन स्ट्रायकिंग वरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर मिस्टर जयेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय ॲज अ स्ट्रायकर बॉलर. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आणि 3रा सामन्याचा व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑन दी राईज करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला बॉल जातोय. प्रवीण भोईर. एक रन मिळेल या बॉलवरती आणि सिंगलने श्री गणेश झालाय.
सिंगलने सुरुवात होत असताना आपण पाहतोय आव्हान कोरे टीमच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर ओम इलेव्हन जलसा टीमने फिल्डिंग चूज केली आणि फिल्डिंग करत असताना त्यांचा जो बॉलिंग अटॅक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय मोस्ट डेंजरस बॉलिंग अटॅक या टीममध्ये विकवान गोलंदाज आहेत या टीममध्ये स्पिनर प्रॉपर आहेत कारण जर आपण पाहिलं तर प्रवीण भोईर या टीममध्ये आपण पाहतोय त्याचबरोबर पराग देखील जॉईन झाले इंजरीनंतर परागचा देखील आज खेळ पाहण्या गरजेचं असेल पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये दुसरा बॉल राईट आर्म वरती विकेट दुसरा बॉल हलक्याशा हातानं स्ट्रेअर केलं होतं दिवेशला पण पाहतोय कव्हरला 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 रन्स स्कोर कडवरती लागले गेलेत पहिल्या षटकामधील 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय ओम इलेव्हन जलसा टीमच्या माध्यमातून सातत्यानं आपण किरण भोईर यांना स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये पाहतो परंतु आज ते उपस्थित नाही आहेत आणि त्यांची जागा सांभाळत असताना जयेशला आपण पाहतोय आणि मागचे दोन्ही बॉल पॉवर प्लेचं बेसिक फॉलो करून त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केले गेलेत तिसरा बॉल यॉर्क लेंथवरती पिक केला मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत 1 रन मिळेल या बॉलवरती सिंगलने धावसंख्या फलकावरती 3 पहिल्या षटकामधील 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मागील 2 सामन्यांमध्ये रन्स जर आपण पाहिल्या तर चांगलं बनताना पाहायला मिळालं पहिल्या सामन्यामध्ये रन्स चेस झाला 86 सेकंड मॅच मध्ये 69 डिफेंड झाल्या आता या मॅच मध्ये रिझल्ट काय असणार आहे या मॅच मध्ये चेस होतील की डिफेंड होतील 3 बॉल आतापर्यंत झाल्यात या ओव्हर मधील चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती जयेश ओढते विकेट खाली राहिला होता बॉल बाउन्स झालेला नाहीये ही गुणवत्ता आहे गोलंदाज जयेश मध्ये कारण लेग कटर असो ऑफ कटर असो स्लोअर वन हे तिन्ही बॉल या गोलंदाजाकडे आहेत त्याचबरोबर मागचा बॉल जो होता तो बाउन्स करू दिला नव्हता ती देखील एक कला जयेशकडे दुसऱ्या बाजूला दुर्वेश सारखा एक हार्ड हिटर बॅटर क्रीजवरती उभा आहे आणि आव्हान कोरी टीमला चांगलंच माहिती आहे जितका वेळ दुर्वेश स्ट्रायकिंगवरती राहील तितक्या धावा तो बनवू शकतो पॉवर प्लेमध्ये ओपन रन्स आलेल्या नाही आहेत मागील 4 बॉलमध्ये क्वालिटी आहे मागील 4 बॉलमध्ये गोलंदाजीमध्ये हा देखील चांगल्या टप्प्यावरती आता मिड ऑन वर काढण्याचा प्रयत्न झाला फार वेगानं लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो परंतु काय दर्जा आहे फिल्डिंग मध्ये प्रवीण भोईर त्या ठिकाणी होते आणि प्रवीण भोईरच्या माध्यमातून तो फिल्डिंगचा स्टँडर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाला 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये लास्ट बॉल या फर्स्ट ओव्हर मधील फर्स्ट पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल लेफ्ट केलं होतं या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 7 रन स्कोर काढून लागल्या गेल्यात शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत मागचे 5 बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकले गेलेत आता हा बॉल फटका फसला उंची जास्त आणि लंबी कमी कॅचेटचा कॉल मिडॉनला कॅचेटचा कॉल त्या ठिकाणी होतो आणि यस टेकन विकेट जाईल फलंदाज दुर्वेश बिग विकेट गॉन बिग लॉस पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 7 रन्स येताना पाहायला मिळाला आणि 1 विकेट गमावलं टीम आव्हान कोरे संघाने आता नवीन फलंदाज उदय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला उदय एक अतिशय अनुभवी फलंदाज आहे आणि या टीमचा एक सिनियर प्लेअर आहे त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी असणार आहे दुसऱ्या बाजूला हर्षल तो देखील स्ट्रगल करताना दिसलाय दुर्वेशचा स्ट्रगल संपलाय आणि आता तो डगआउट मध्ये रेस्ट करताना दिसेल सेकंड ओव्हरला सुरुवात होत असताना आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय एक टर्म सिमरला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय मागील ओव्हर मध्ये जयेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली कमीत कमी इकॉनॉमी मध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि ती इकॉनॉमी अतिशय सुंदर होती पहिल्या षटकामध्ये आणि पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नव्हता परफेक्ट लाईन अँड लेंथ पॉवर प्लेची जी बेसिक आपण पाहतोय ते फॉलो करून मेंटेन केली होती
आता सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीणला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंगवरती हर्षल आणि नॉन स्ट्रायकिंगवरती उदय आपल्याला पाहायला मिळतोय. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे श्रोते दुपारच्या सत्रामध्ये जोडले गेलेत त्यांचं देखील स्वागत असेल. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. विकेट किपर बीट झालेत आणि त्यानंतर फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्राजनी सुरुवात या ओव्हरची झाली. 8 धावा स्कोर कार्डवरती 8 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात. आता सेकंड ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म स्पिनरचा बॉलिंग ट्रॅकवरती वापर करण्यामध्ये आलाय. राऊंड द विकेट पहिला बॉल हा देखील लेफ्ट केलं होतं. या बॉलला सोडून दिलं होतं या बॉलला, परंतु पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता DRSचा वापर त्या ठिकाणी केला गेला. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. महेंद्र सर आपण आला तर बरं होईल, कारण तिसरे पंच त्या ठिकाणी लंच करतायत. इट्स अ वाईड बॉल, कारण बॅट्समन शफल झाले नव्हते आणि सेकंड व्हाईट लाईनच्या बरोबर बाजूने बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. सलगचा हा दुसरा या ठिकाणी एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये टाकलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 9 रन्स स्कोर वरती आपण पाहतोय. टीमचे टोटल फलकावरती 9. 2 एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीणला आपण पाहतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट समोर हर्षल बॅटिंग ट्रॅकवरती आणि नॉन स्ट्रायकिंगवरती उदयला आपण पाहतोय. पार्टनरशिपची गरज आहे इथून, ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे, कारण दुपारचं सत्र आपण पाहतोय दोन्ही इन कडून हे सामने खेळवले जातात या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल ट्रॉफी ड्राईव्ह खेळायचा होता डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर परागला आपण पाहतोय. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि दुसरी रन त्या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नेल्सन फिगर सुद्धा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 11 धावा फलकावरती 1 विकेट आतापर्यंत गेलाय आणि 1.1 षटकाचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या दुसरं षटक प्रगती पथावरती. राऊंड द विकेट प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा बॉल तो देखील हलक्या शताने स्क्वेअर केला. टू द गॅप मध्ये कव्हर्सला हा फटका फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना आणि या इनिंग मधील पहिला चौकार फलंदाज हर्षलच्या बॅट मधून. इट्स अ 4 रन्स चौकार. गेला हर्षल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. आता कदाचित एअर स्ट्राईक होऊ शकते या ओव्हरमधील तिसरा बॉल.
कमी गतीने टाकला, बॅटची कडा तारीखने घेतली होती, बॉल शॉर्ट लेगला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. एकंदरीत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. कमबॅक झालाय प्रवीणच्या माध्यमातून. मागील 2 बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता आणि त्याचा फायदा देखील मिळाला. 15 धावा स्कोर कार्डवरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या दुसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत आणि 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. हर्षल एका बाजूला स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय, त्याच्या समोर बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण. या ओव्हरमधील पुढचा बॉल देखील अवंतर स्वरूपामध्ये बॉल पाहायला मिळतोय. रन घेतलेली नाहीये या बॉलवरती, परंतु एक्स्ट्राच्या माध्यमातून या बॉलवरती 1 रन जरूर मिळेल. धावसंख्या फलकावरती 16, 16 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळाडूगिरी झाल्या. एक्स्ट्राच्या माध्यमातून भरपूर रन्स या ओव्हरमध्ये खर्च होत असताना आपण पाहतोय. आधी देखील 2 एक्स्ट्रा बॉल आपण पाहिले, त्यानंतर चौकार येताना आपण पाहिला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल आलाय. टोटली आतापर्यंत मैदानामध्ये 3 बॉलचा खेळाडूगिरी झाल्या. या ओव्हरमधील चौथा बॉल आता ओव्हरती विकेटने जात आहेत. लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट. या बॉलवरती वेग जास्त होता. आधी फिरवण्याचे जे बॉल होते 3 बॉल ते फिरवण्याचा प्रयत्न झाला होता आणि मागील बॉल जो होता तो वेगाने टाकला होता. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहिलेत 17 धावा स्कोर कार्डवरती. सध्या दुसऱ्या षटकामधील 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. एका बाजूला अफवान कोरे आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार, या 2 संघांमधील सुरू असलेली ही बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आता उदयला आपण स्ट्रायकिंगवरती पाहणार आहोत. लेफ्टी बॅटर हा देखील गरजेचा असणार या मॅचमध्ये. टेक्निक चांगली आहे, फटके खेळण्याची, कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने खेळतो. लॉफ्टी ड्राईव्ह समोर तो देखील फटका खूप डेंजरस असतो उदयचा आणि तो सध्या स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळाडूगिरी झाल्या. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या सेकंड ओव्हरमधील. 17 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर दी विकेट. लेग स्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केलाय. या ओव्हरमधील हा चौथा एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये टाकला जातोय. धावसंख्या फलकावरती 18. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला श्रीकृष्ण विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना काऊदेवी वैतीपाडा. मॅच नंबर 4 आपल्याला पाहायला मिळेल. ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉल डीप मध्ये जात असताना 1 रन कंप्लीट केले. एकेरीवरतीच कदाचित संतुष्ट व्हावं लागणार आणि यस एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. 19 फलकावरती डीप मध्ये परागला आपण पाहिलं. पराग एक अतिशय ॲग्रेसिव्ह प्लेअर. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, त्यांनी फॉर्मॅटमध्ये त्याची क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न तो करत असतो. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये जास्त मोठे फटके आले नाही, परंतु एक्स्ट्रा रन्स भरपूर आल्या आणि त्याचमुळे हे षटक थोडंसं लांब जात असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न, गणेशला बीट करून बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती धमाका षटकार. 6 धावा. आता सरासरी चांगल्या पद्धतीनं झेप घेत असताना आपण पाहतोय. 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. बिलीव सिस्टम स्ट्रॉंग आहे हर्षलची. ज्या पद्धतीनं स्ट्रोक खेळण्यामध्ये त्याचा तो आत्मविश्वास, कॉन्फिडंटली ते स्ट्रोक, आधी कव्हर ड्राईव्ह आणि तदनंतर समोर लॉफ्टी ड्राईव्ह, बेसबॉल स्टाईल हॅमर केलं होतं समोर बॉलला या आधीच्या ओव्हरमध्ये आणि तिथे 6 रन्स मिळताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 25. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये ओम 11 जलसा टीमच्या बॉलिंग अटॅक मधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण रन रेट 12.50 आपल्याला पाहायला मिळतो. ही योग्य सरासरी मानली जाऊ शकते, कारण लास्ट मॅच मध्ये 69 डिफेंस झाल्या होत्या. कदाचित या मॅच मध्ये 70+ गेल्या तर एक प्लस पॉइंट मिळू शकतो, परंतु इतक्या सहजासहजी त्या धावा बनवू देणार नाहीये बॉलिंग अटॅक. कारण हेमंतला बॉलिंग ट्रॅकवरती आणले गेले आणि जेव्हा जेव्हा रन्स खर्च झाल्यात आणि तदनंतर जेव्हा हेमंतला बॉलिंग ट्रॅकवरती आणले तेव्हा हेमंत कमबॅक करताना दिसला. पहिलाच बॉल सुरुवात स्ट्रॉक बॉलने झाली. जो एक यॉर्कर आहे हेमंतचा स्ट्रॉक बॉल, त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता. चांगली सुरुवात या ओव्हरची होत असताना आपण पाहतो. डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेलाय.
तिसऱ्या षटकामध्ये हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती, वन ऑफ द फ्युरियस बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये एका बाजूला हर्षल 7 बॉलमध्ये 15 रन्स त्याने बनवलं. टेक्निक चांगली वापरलं बॅटिंग करत असताना. प्रत्येक बॉलवरती रन येताना आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून. ज्या पद्धतीनं आपण बेसबॉल हिट्स पाहिल्यात, कव्हर ड्राईव्ह देखील एक सुंदर आपल्याला पाहायला मिळाला आणि जे ग्राउंड स्ट्रोक आहे ते देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कंप्लीट करताना दिसलाय. हा देखील यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, यष्टनचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉइड केलाय. बिग विकेट, फलंदाज उदय गॉन. पहिला बॉल यॉर्कर, दुसरा बॉल देखील यॉर्कर आणि तिथे विकेट मिळताना पाहायला मिळाली. आणि जर का विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय संजय दादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज हेमंतसाठी आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक साठी एक विकेट आलाय, अजून 2 घ्यायचे आहेत आणि ती विकेट हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 25 फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. राऊंड दी विकेट, तिसरा बॉल थोडंसं कमी गतीने टाकलाय. अंडरआर्म बॉक्स स्टाईलनं या बॉलला टॅप केलं होतं. कव्हरला बॉल निघून जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 26 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष पराकोटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान कोरे टीमचा आणि याच संघर्षामधून विजयाचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा लागणार. एक चांगली टोटल उभी करावी लागणार आहे. समोर एक स्ट्रॉंग बॉलिंग युनिट बॉलिंग करत असताना स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. पंचांकडे अपील, परंतु पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. लेग बाईसच्या माध्यमातून 1 रन मिळताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप इम्पॅक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तेच पंचांनी पाहिलं होतं. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 27 स्कोर कार्डवरती या ओव्हरमध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळाला हेमंतचा. इफेक्टिव्ह बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु या बॉलवरती मास्टर माइंड स्ट्रोक आणि बॉल सरळ थर्डमॅनला क्लिअर करत असताना चौकार. 4 रन्स. मध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 31-31. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत. शेवटचा बॉल ऍडजस्ट करून हुक शॉट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल डीप मध्ये जात असताना पाहायला मिळतो. 1 रन मिळेल या बॉलवरती. या एकेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32-32. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 3 ओव्हरमध्ये जर सर्टन करंट रन रेट आपण पाहिला तर बरोबर 10च्या सरासरीने रन्स येताना आपण पाहिल्यात. वॅगन व्हील दाखवला जातोय. 2 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहिल्यात आणि ते दोन्ही चौकार इन फ्रंट ऑफ द ऑफ साईड येताना पाहायला मिळाल्यात. एक चौकार आपण कव्हरला पाहिलाय, एक चौकार आपण पॅकड ऑफ पॉइंटला पाहिलाय. याच पद्धतीनं बॅटिंग जर सुरू राहिली तर इथे 60 ते 65 रन्स होऊ शकतात आणि तोच प्रोजेक्टेड स्कोर आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. परंतु येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये जर का 12 ते 14च्या सरासरीने रन्स बनवल्या तर एक मोठं टार्गेट उभं होऊ शकतं. आता मागील 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाजांचा वापर करण्यामध्ये आलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर जयेशचा एक स्पेल बाकी आहे. कदाचित प्रवीणला थांबवून हेमंतला आणलं जाईल किंवा प्रवीण पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येतील. तिथे देखील ती विचारसरणी, ती विचारधारा खूप महत्त्वाची ठरेल. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये कोणत्या गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. अजूनही एक फ्रेश बॉलर बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता जयेशला त्या ठिकाणी आणला गेला. ओव्हर नंबर 4 मध्ये 32 फलकावरती 32 स्कोर वरती आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर करंट रन रेटने
10.67च्या जर रन्स बनवल्या तर 65 होऊ शकतात. 65 पर्यंत ही टोटल जाऊ शकते 6 ओव्हर्समध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती जयेशला आपण पाहतोय. पहिला स्पेल अतिशय सुंदर राहिला होता कारण त्यामध्ये फक्त 7 रन्स आल्या होत्या. आता सेकंड स्पेलमध्ये आणि ऑफिशियली चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आणले गेले. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस. पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूचे सांगता मैदानामध्ये झालंय. मागील ओव्हरमध्ये देखील सुरुवात डॉटने झाली होती आणि मागील ओव्हरचा जर विचार केला तर इकॉनॉमी तिथे देखील सिंगल डिजिटमध्ये होती. आता हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. तिथून पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. पाय चालले नव्हते. फुटवर्क त्या ठिकाणी काम करत नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा जयेशने घेतला. मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केले गेले. दोन्ही बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता प्रोजेक्टेड स्कोर देखील खाली येऊ लागलाय कारण ती इकॉनॉमी घसरली जाते. ते 2 डॉट बॉल आल्यानंतर आता प्रेशर पुन्हा एकदा वाढवू लागले आव्हान कोरे टीमवरती. याच प्रेशरमधून टफ ऑफ सिच्युएशन्समध्ये गेम करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. चिप शॉट फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. येस चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना विकेट जाते. या ओव्हरमध्ये लागला तिसरा धक्का टीम आव्हान कोरे संघाला. गॉन. नवीन बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. कप्तान कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 5 वरती 3 धक्के आतापर्यंत लागलेत मैदानामध्ये. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर ऑफर केला होता. पहिलाच बॉल होती. फलंदाजाला सरप्राईज द्यायचा होता. तोफा द्यायचा होता आणि तो तोफा त्या ठिकाणी स्वीकारता आलेला नाहीये फलंदाजाला कारण यॉर्कर होता. ऑफस्टमच्या बाहेरून चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल दाखवला जातोय फ्रंट अँगलनं. चांगला बॉल तरीके पाहायला मिळाला. मागील 4 बॉलमध्ये एकही रन आलेले नाहीये. नेक्स्ट लेवल बॉलिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 5वा बॉल या ओव्हरमधील. आता हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. काय एफर्ट्स होते. ग्रेट ग्रेट. महानता दाखवत असताना आपल्या फिल्डिंग मधील पराग आज इंजुरी मधून सावरत असताना सामना खेळतोय परंतु कुठलीही कमी त्याने पडू दिलेली नाहीये आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ग्रेट एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर दाखवलं जाईल ज्या पद्धतीनं टायमिंग जम्प तरीके पाहायला मिळाली आणि डेफिनेटली या 6 रन्स होत्या परंतु तिथे पराग सारखा जर सुपरमॅन असेल तर त्या रन्स वाचू शकतात. आता हा यॉर्कर पुन्हा एकदा स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. थोडंसं या ठिकाणी बाजूला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 33 वरती 3 धक्के मैदानावरती लागले गेलेत. आता शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये बाकी राहिलाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चार षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 33 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात आणि लास्ट 15 बॉल्स मध्ये फक्त 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. कमबॅक करावं लागणार आहे. प्रतिघात करावं लागणार आहे. येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये डेथला पिक करावं लागणार आहे. मोठे स्ट्रोक ऑफर करावे लागणार आहेत. एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे
कारण मागील 4 ओव्हरमध्ये कंटिन्युअसली बॉलिंग अटॅक फार ॲक्शनमध्ये जाणवलं आणि रन्स थांबवून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंतला पण पाहतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये पहिलाच बॉल ऑन दी राईज केल्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण हेमंतचा जर विचार केला तर त्याचे बॉल मोस्टली खाली राहतात, बाउन्स होत नाहीत, कारण क्रॉस सामना बॉलिंग करतो राऊंड दी विकेटने. हा देखील बॉल खाली राहिला. विकेट किपर बीट झाल्यानंतर सरळ बॉल आता सीमा रेषेच्या दिशेने जात असताना लॉंग स्टॉपला हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता चौकार 4. बॉल आतापर्यंत झाल्यात धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली आणि त्यानंतर बॉल फार वेगानं लॉंग स्टॉपला क्लिअर करताना पाहायला मिळाला. आउटफील्ड देखील फास्ट आहे. बॉल ग्राउंड्सला जर स्पर्श करत जातोय प्रचंड वेगानं जातो. आता हा बॉल भरपूर बाहेर टाकलाय. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. इट्स फाईट बॉल. 38 स्कोरवरती आपण पाहतोय. 38 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. 2 बॉल झाले. तिसरा बॉल ऑन साइडला पुल केलाय. व्हाट अ शॉट. काय चेस केलं या बॉलला. मिड विकेटला पुल सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड पॉवरफुल षटकार. सेनापती आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा धमाका. कॅप्टनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. हा देखील समोर लॉफ्ट केलाय. उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल फिल्डर विकेट किपर. व्हॉट अ कॅच. दिवेश तडकीने होते. याआधी जरूर बॉल हातामधून निसटला होता, परंतु त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आज कुठेतरी याज्ञिकची कमी जाणवलंय. एक चांगला बॅटर या टीमचा तो आज या मॅच मध्ये नाहीये. धावा झाल्यात फलकावरती 44 वरती चौथा धक्का मैदानावरती लागलाय आणि हेमंतने प्लॅटफॉर्म मैदानावरती केलाय. इगोवरती वार झाल्यानंतर आता समोरच्या फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवलाय, कारण यादी षटकार आला होता आणि क्विक रिप्लाय तरीके मैदानामध्ये पाहायला मिळाला हेमंतच्या माध्यमातून. 5वा बॉल राऊंड द विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला शतक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरी रन त्या ठिकाणी सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळते. 46 धावा फलकावरती. 46 स्ट्रगल सुरू आहे सध्या मैदानामध्ये आव्हान कोरी टीमच्या माध्यमातून. आधी एक षटकार आपण पाहिला होता. फलंदाज वेदांतच्या बॅटमधून क्रीजवरती राहणं गरजेचं होतं. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ करायचा होता डीप मिड विकेटला. परेशला आपण पाहतोय बॉल ऑफ फील्ड करेपर्यंत 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. बॅकअप त्या ठिकाणी होतोय आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 5 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 48. 48 धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळते. हव्या तशा रन्स बनलेल्या नाहीयेत, परंतु मैदानाच्या चहू बाजूंना रन्स येताना आपण पाहिल्यात. त्यामध्ये थर्डमॅन असो, पॉइंट असो, कव्हर असो, एक्स्ट्रा कव्हर असो, लॉंग ऑफ स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून देखील चांगल्या रन्स आल्यात. मिड विकेटला रन्स आल्यात. स्क्वेअर लेगला रन्स आल्यात. आता येणाऱ्या 6 बॉल्समध्ये कमीत कमी 2 मोठे फटके हवेत. 2 ते 3 मोठे फटके जर इथे येत आहेत तर चांगले रन्स होऊ शकतात. आतापर्यंत 48 धावा फलकावरती लागल्यात. 5 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. शेवटचे 6 बॉल ते इम्पॉर्टंट असतील.
या मॅचमध्ये किती रन्स येत आहेत त्या 6 बॉलमध्ये मागील 5 ओव्हर्समध्ये बॅटिंग टीमला हायलाइट्स स्टडी करावी लागणार आहे. मागील 5 ओव्हरमध्ये काय चुका झाल्यात, येणाऱ्या 6 बॉलमध्ये त्या चुका होऊ द्यायच्या नाही आहेत. दुसऱ्या बाजूला बॉलिंग करणाऱ्या टीमला येणाऱ्या 6 बॉलमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये ते स्लॉग हिट्स थांबवायचे आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 6 मध्ये परेशला आणलं गेलं. 6व्या षटकामध्ये परेशवरती ती जबाबदारी त्या ठिकाणी सोपवली गेली. यानंतर होणारा सामना एका बाजूला श्री कृष्ण विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत कावदी वैतीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी जॉईन व्हायचंय. या 6 बॉल नंतर टॉस आपण करणार आहोत. शेवटचे 6 चेंडूंचा सकेल बाकी आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज परेश दाखल झालाय. पहिलाच बॉल निकट होता मैदानामध्ये फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर पराग त्या ठिकाणी येत आहेत. 2 रन्सचा प्रयत्न डेंजर एंड वरती फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. रनआउट साठी DRS त्या ठिकाणी घेतलाय. चला बॅटर आउट असेल. बॅट स्ट्राईक केली होती परंतु त्या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचलेली नाहीये. 1 रन प्लस विकेट. धावसंख्या फलकावरती 49. 49 फलकावरती लागला जातात. नवीन बॅटर सौरभ मैदानावरती दाखल झाला. आपल्या स्क्रीनवरती डायरेक्टली दाखवलं जात आहे 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मास्टर माइंड ऑपरेटर गौरव पाटील यांना आपण पाहतोय. मागील 2 वर्षांमध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी आणि अनेक साऱ्या अचिव्हमेंट्स त्यांनी पूर्ण केल्यात. पहिला बॉल सकेल मैदानामध्ये झाला आणि पहिल्याच बॉलवरती धावचेच्या रूपामध्ये विकेट आलंय. आता येणारे 5 बॉल आणि स्ट्रायकिंगवरती हर्षलला आपण पाहतोय. सातत्यानं हर्षल पहिल्या षटकापासून क्रीज वरती आहे परंतु मागील 5 ओव्हर्समध्ये ज्या रन्स तो डिझर्व करतोय आणि जी स्ट्राईक तो डिझर्व करतोय आतापर्यंत हवी तशी स्ट्राईक त्याला मिळालेली नाहीये. आता येणारे 5 बॉल कंटिन्युअसली जर तो 5 बॉल स्ट्राईक वरती राहिला तर रन्स बनवू शकतात परंतु परेश देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील जाणतोय. फाईट बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. आता DRS चा वापर अडगिरी केला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून DRS तारीखीने घेतलाय. It's a white ball. You lost fielding side. धावसंख्या फलकावरती 50 अर्धशतक पूर्ण झालंय. अजूनही 5 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. स्लो ओव्हर मध्ये परेशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती धावचीच्या माध्यमातून विकेट आलाय. एक चांगली बॅटल या ओव्हर मध्ये पाहायला मिळू शकते. कमी गतीने ऑफ कडर मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. हा देखील फाईट बॉल स्वरूपामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेला. 51 स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. आतापर्यंत 2 सलग हे एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले जात आहेत. आता हा थोडासा आतमध्ये टाकला होता, बरोबर मध्ये आला बॉल. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 51 फलकावरती अजूनही 4 बॉलचं केलं बाकी आहे. कमी कितीने टाकलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तरीके उपस्थित आहेत. परागला आपण पाहतोय. आज परागने फिल्डिंग मध्ये कुठलीही कमी पडू दिलेली नाहीये. फिल्डिंग मध्ये जिथे त्याला चान्स भेटलाय तो चान्स त्याने ग्रॅब केलाय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. 52 फलकावरती पूर्णपणे धीम्या गतीने खेळ सुरू आहे. या मॅच मध्ये रन्स बनलेल्या नाहीयेत. प्रत्येक ओव्हरमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमचं त्या ठिकाणी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. हर्षल देखील या मॅच मध्ये एकटा लढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. समोर आता बॉलर बॅकड्राईव्ह केला जातो. लॉंगॉन मधून शतशक वैभवला आपण पाहतो. 1 रन मिळेल या बॉलवरती.
एकेरीवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे, परंतु आता दुसरी देखील मिळेल. 2 रन्स कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. ही टोटल आता जाऊन पोहोचलंय एकंदरीत 54च्या घरामध्ये. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. श्रीकृष्ण विराटन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वैतीपाडा. 54 धावा फलकावरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील बाउन्सरचा अंदाज होता, त्याच्यावरती खेळण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये बॉल पडतोय आणि बॉल सरळ सीमारेषा पार. या स्लॉग ओव्हर मधील हा हेवी स्लॉग हिट चौकार. 4 रन्स. शेवटचा आणि अंतिम बॉल या 6व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. गण 11 वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण विराथन या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. शेवटचा आणि अंतिम बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलाय. पराग तडकीने येतात. परागला बीट करून बॉल सलग सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. आता टीमची टोटल मजबूत स्थितीमध्ये 62 62 धावा फलकावरती आपण पाहतो आणि 63 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला टॉस आपण करतोय. गण 11 वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना श्रीकृष्ण विराथन या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मी विनंती करतोय मयूर यांना आपण. चला मयूर या आपण. मयूर यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. सर मयूर आपण या टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. शुभम या पण टॉस साठी त्यांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. गण 11 वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला विराथन या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. शुभम यांच्या शुभाचे आपण टॉस या ठिकाणी करतोय. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय. उमेश कॉल करतील. गण 11 वैतीपाडा टीमचा कॉल असेल. खाडी असं कॉल या ठिकाणी केलाय आणि यस खाडी आलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. टॉस उमेश जिंकल्यात काढणे असेल. क्षेत्ररक्षण करत असताना 6 ओव्हर्समध्ये समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावेवरती रोखण्याचा आमचा प्रयत्न करू आम्ही. आज बॉलिंग अटॅकमध्ये असे महत्त्वाचे कोणते गोलंदाज अवेलेबल आहेत? कृष्णा असेल, युवराज असेल, विपुल असेल आणि नयन, आणि त्याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा देखील आहे विराज. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? खूप चांगलं आयोजन आहे आणि प्रथमच या ठिकाणी खेळतोय. प्रथमच वर्ष आहे आणि तेवढंच चांगलं आयोजन देखील आहे. खेळायला मजा येईल. ऑल द बेस्ट. चिराग, टॉस जर तुम्ही जिंकला तर तुमचा निर्णय काय असा? आम्ही बॅटिंगच करणार होते,
बॅटिंगच करणार होते. आता त्यांचा टॉस आला तर आम्हाला चांगलं काय डिसिजन आमच्या साईडवर झालं तर बेनिफिट पडेल. त्याचबरोबर माइंडमध्ये एक टोटल काय असणार आहे? आम्ही 70+ जाण्याचा ट्राय करू, कारण की 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. जास्तीत जितके रन बनवू तितकं आम्हाला बेनिफिट पडेल. त्याचबरोबर आज टीम साईड कशी असेल, कोणते प्लेयर्स अवेलेबल असतील? टीम साईड बघूया, आता मला पण आयडिया नाही कोणतं नाही असं बघेल आपल्या डिसिजन. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस साठी जिंकल्या, तो म्हणजेच गना 11 वैतीपाडा टीमने आणि प्रथमतः शतोषण करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोद शेडगे सर, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई सत्वाई क्रीडा मंडळ आयोजित खार्डी चषक 2026चं शानदार आयोजन. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतायत. 63 धावांचं लक्ष्य. दोन्ही टीम तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. ॲब्सोल्युटली सुपर क्रिकेट. प्रवीण आणि गणेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यंदाचा हंगाम प्रवीण भोईरसाठी खूप चांगला गेलाय. पहिलाच बॉल करणचा पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन मिळेल. बॅट अँड बॉल मध्ये हलकासा कोऑर्डिनेशन होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळत असताना वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन केलं गेलंय. प्रवीण भोईच्या बॅटमधून 1 रन. सातत्य तुमचं खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. काल काय झालं, काल मॅन ऑफ द सिरीज किती घेतल्या, बेस्ट बॉलरचा किताब घेतला, ते पाहण्यापेक्षा आजच्या दिवसामध्ये आपण काय करणार आहोत. कारण उजेडणारी प्रत्येक पहाट ही मात्र काहीतरी सांगून येत असते. उजेडणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ ही तुमच्यासाठीच बनलेली असते, परंतु ती मात्र सकाळ आणि तो दिवस चांगला कसा करायचा हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून असतो. त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारत राहा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी सर्वोत्तम आहे. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. अचानक बाउन्स मिळाला आणि खूपच अवाक्याच्या बाहेर असल्यामुळे यावेळेला बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला गेलाय आणि 1 फॉर द ओव्हर कदाचित यावेळेला पाहायला मिळेल की काय, कारण गुडलेन स्पॉटला हा बॉल पिच झाला नव्हता आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं ओम 11 जलसार टीमला याचं बेनिफिट मिळालं आणि प्रतिस्पर्धी संघ आव्हान 11 कोरे आव्हान त्यांनी ठेवलंय 63 धावांचं. या आव्हान स्वीकारतील का गणेश? गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल करण समोर. करणचा हा बॉल या वेळेला गणेश कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. मैदानाच्या आतमध्ये काही गुणवत्ता सिद्ध करता आली नाही. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला पिच केलं होतं. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. 3 कॅमेरा सहित वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतायत काय बॉल डिलिव्हर केला होता. करणचा बॉल अगदी ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. त्यानंतरचा हा अँगल आपण पाहिलात, जो समोरचा अँगल सेकंड कॅमेऱ्यात आपण पाहिलं तर खेळायचं होतं ऑफ साईडला, इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं, परंतु सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॅटला स्पर्श करत फर्स्ट विकेट डाऊन. या आपण जाऊया शुभम भोईरकडे. कोणत्याही यशस्वी स्पर्धेमागे एक भक्कम पाया असतो आणि तो भक्कम पाया म्हणजे आमचेच लाडके आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मागचं या क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. अप्रतिम. करण पहा, या खेळाडूकडे तेवढं एक्सपिरियन्स नाहीये, परंतु इथे विकेट मिळेल का आपणचं रिस्क घेणार नाहीयेत. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. थोडेसे लेझी कदाचित राहिले होते पराग
आणि त्याचं कदाचित अंगलट येत असताना सुद्धा पाहायला मिळेल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय आणि एका पंचांना यावं लागेल. या धावत पळत महेंद्र भोईर आपल्याला थोडीशी तसदी करावी लागणार आहे, कारण पंचांचं यावेळेला लंच ब्रेक तो टाइम झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला एका अंपायरला यावं लागेल. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. नेत्रदीपक आयोजन यशला आपण पाहतायत, सध्या ते इंग्लंडमध्ये आहेत असंच दृश्य पाहायला मिळतं. सुंदर कॅप त्यांची यज्ञेश सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने कॅप त्यांनी परिधान केले. बंटी कुंभार आफ्टर लंच नंतर जॉईन होत आहेत आणि सध्या प्रथम जाधव लंच ब्रेक. नॉट आउट. एक रन मिळाली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर गौतम भोईर सध्या जॉईन झालेत. यस बाईकच्या स्वरूपात एक रन मिळत असताना लेट टू लेट बट आफ्टर डेट डिसिजन देत असताना पंच नितेश कदम सर वेळ घेतला, विचार विनिमय केला, नक्की बॅटला बॉल लागला की नाही विसरले होते आणि त्यानंतर बाईकच्या स्वरूपात आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 वर जाऊन पोहोचले गेले. 3 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर केली होती, कारण या खेळाडूकडे एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु टॅलेंट पहा. लेग बाईचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे प्रगतीपथावर. 63 धावांचा पाठलाग करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर मागील बॉल प्रिव्हियस बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर्ड झाला होता. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते आणि लेग स्टंप मिसिंग होतं. यावेळेला लेग स्टंप पिचिंग आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल अगदी नेत्रदीपक गोलंदाजी सध्या होत असताना करण ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्विंग अँड मिस. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. काय करणची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत उद्याचं भवितव्य मी आहे. आव्हान 11 कोरियट टीमचं. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने बॉल निघून चाललाय, वा. करण नावात रन मात्र वाचवण्याचा प्रयत्न केला. सुपर बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. काय टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॉल राईज झाला आणि असं वाटलं की परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहू शकताय. त्या मातीचा सुगंध देऊन जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. वा. सुपर डिलिव्हरी. अप्रतिम. पहिल्या षटकाची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. तर पंचांनी थोडीशी ताकीद द्या की खेळपट्टीवर मात्र टीम मीटिंग होऊनच देऊ नका, कारण आपल्याला इथून 4 दिवस व्यवस्थित आपल्याला व्यतीत करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती करेन की टीम मीटिंग जर घ्यायची असेल तर खेळपट्टीच्या बाहेर बिंदास्त तुम्ही टीम मीटिंग घेऊन मात्र टीम मीटिंग करू शकता. चांगली खेळपट्टी बनवली गेले. समान न्याय देणारी खेळपट्टी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. ज्या खेळपट्टीचा अंदाज घेता कधी गोलंदाज हबी होतात, कधी फलंदाज हबी होताना पाहायला मिळतात. आउटफील्ड सुद्धा एवढी चांगली आहे की फिल्डर सुद्धा या आउटफील्डच्या प्रेमात पडतील, एवढी चांगली आउटफील्ड बनवली गेले. म्हणजेच खार्डीकरांनी घेतलेली मेहनत. या अगोदर इथेच खार्डी प्रीमियर लीग झाली. तलावाचं पाणी अगदी मात्र उद्या स्पर्धा खार्डी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेच्या 1 दिवस अगोदर तलावाचं पाणी जे मैदानात आलं होतं आणि त्यानंतर जे घेतलेले कष्ट आहेत ना खार्डी प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजन समितीला मानाचा सलाम आहे. या वेळेला लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय. वा प्रवीण भोईर. व्हॉट अ शॉट. एलिगन्स अँड पॉवर या दोन गोष्टींचा परफेक्ट संगम. अर्थातच प्रवीण भोईरचा क्लास. षटकार. आणि संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता, तेवढा चांगला बॉलला फक्त एक्झिक्यूट केलं. 1 रन मिळेल. थोडेसे लेझी राहिले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकीपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट.
सिंगलमधून डबल कशी कन्वर्ट करायची हे प्रवीण भोईर सातत्याने चांगली कामगिरी करतोय. यंदाचा हंगाम आपण पाहिला तर आई एकविरा चषक साखरेचं क्रीडांगण स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण हे मात्र गाजवलं याच खेळाडूने. एक फॉर्मॅटमध्ये रुपेजी नरेश पाटील यांची ती स्पर्धा पार पाडली गेली. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. चांगला टप्पा पाहायला मिळतो. जर सरळ बॅटने धावा येत आहेत तर यावेळेला कधी कधी रिस्क घेण्याचा प्रयत्न फलंदाज फार वेळा करतात आणि तो रिस्क घेण्याचा प्रयत्न कारण शॉर्ट टर्म आहे. समजू शकतो की 6 षटकांचे सामने कसोटीप्रमाणे असतात. 4 षटकांमध्ये तुम्ही रिस्क घेतली हरकत नाही. 6 षटकांमध्ये मात्र अशा प्रकारची रिस्क कधी कधी घेतात आणि ते अंगलट येतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला गेलाय. सिंगल तर मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या यावेळेला प्रवीण भोईर पंचांशी सहमत नाही आहेत म्हणून त्यांनी सांगितले चॅलेंज स्वीकारले. या आपण चेक करूया. मात्र आता यावं लागेल नितेश कदम सर आपणास यावं लागेल. आता तुमची बारी. प्रत्येकाची मात्र यावेळेला वेळ ही येतच राहते तर या तुम्हाला यावं लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेट 3-4 षटकांमध्ये जास्तीत जास्त स्विचिटचे फटके आपल्याला पाहायला मिळत असतात. 6 षटकांमध्ये काही सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. सेन्सेशनल क्रिकेटर जे आहेत ते सेन्सिबल क्रिकेट दाखवतात. या गोष्टी खूप नमूद करूशा वाटतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी थांबले. नो बॉल. फ्री हिटचा सिग्नल. 9+1 अशा मिळतील 2 धावा. अप्रतिम स्पष्टपणे निर्णय अचूक आणि त्या निर्णयावर ठाम आपल्याला पाहायला मिळतात आमचे मैदानातील न्यायाधीश अर्थातच अंपायर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन. फ्री हिटचा बॉल पराग समोर आहे. परागला मात्र यावेळेला फ्रीची संधी. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट फ्लिक केलंय. या बॉलला सुंदर फिल्डिंग पाहायला मिळेल का. सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेले. षटकार आल्यानंतर सर्व काही मात्र आता प्रवीण भोईर आणि त्यांच्या संघाच्या बाजूने धावा येताना पाहायला मिळत आहेत. कारण जेव्हा तुम्ही अडखळत खेळत असता त्यावेळेला तुम्हाला जास्तीत जास्त बॉल फेस करणं, तिथे टिकून राहणं, खेळपट्टीवर जास्तीत जास्त बॉलचा सामना करणं आणि धावा खोऱ्याने वाहिणं मात्र ही खूप महत्वाची बाब असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सिंगल डबलला महत्व दिलंय. आता अगोदरच बॅटचा फेस क्लोज करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक दुसरा आहे. 63 धावांचा पाठलाग करताना 46 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. यावेळेला चीफ शॉट खेळले. डबल माइंड मध्ये होते आणि हा झेल महत्वाचा कारण कोणतीही चुकी करणार नाहीये. प्रथमतः गोलंदाजीमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी करताना गुणवत्ता दाखवली आणि आता ग्राउंड फिल्डिंग सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते. एक चांगल्या फलंदाजाचा झेल टिपणं म्हणजेच इथे आपण पाहू शकता एक परफेक्शन कसं असावं हे करणने दाखवून दिलं. 2 षटकांचा खेळ पॉवर प्ले मध्ये संघाची धावसंख्या 63 धावांचा पाठलाग करताना ओम 11 जलसार या टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 46 रनची आवश्यकता. 24 बॉल 46 रन. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या आपण जाऊया मंगेश शुभम भोईर यांच्याकडे आणि रमेश भोईर यांच्याकडे.
कंपॅरिझन करताना आफ्टर 2 ओव्हर्स 17 रन 2 गडी बाद आणि इथे 25 धावा होत्या. प्रतिस्पर्धी संघ 111 कोरे या टीमची धावसंख्या मजबूत होती. करण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल होता, वेगवान बॉल पाहायला मिळाला. फिल्डरने अचूक प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काय मिळालं नाही. काय वेग भन्नाट पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना जरी मिस टायमिंग झालं तरी सुद्धा मात्र लेग बाईच्या स्वरूपाने 4 धावा मिळाल्या. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की या गोलंदाजाचा वेग किती भन्नाट पाहायला मिळतोय. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून सध्या तरी आम्हाला दाखवतायत की 147 kmph किलोमीटर प्रति हाऊरने या वेळेला 147 हे सुद्धा आपण मीटरच्या माध्यमातून पाहू शकताय. जो पाहायला मिळतोय अप्रतिम. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. वाह काय स्पीड मीटर यावेळेला दाखवलंय 6 सीटर स्पोर्ट्स. थँक्यू. काय जबरदस्त टप्पा अचूक पद्धतीने होता. शरीर भेदी मारा, बॉडी लाईन डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते. भन्नाट वेग आणि त्या वेगेप्रमाणे त्याचं अचूक टप्पा सुद्धा पाहायला मिळतोय. पराग थोडासा मात्र यावेळेला स्ट्रगल करतोय. या वेळेला वेगेचा फायदा उचललाय आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. शेवटच्या मोमेंटला चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग, अतिशय चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. फिल्डिंग केलंय 111 कोरे या टीमच्या फिल्डरने. अगदी 2 रन्स आपल्या संघासाठी हर्षल पुढे सरसावला गेला होता. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड यावेळेला पाहायला मिळतोय. वाह वाह हर्षल तांडेल, मॅग्निफिसंट फिल्डिंग. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. शेवटच्या मोमेंटला तो लेझी राहिला नाही. त्याने चुणूक दाखवली, चपळाई दाखवली आणि इथून मात्र सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 धावा, 23 रन्स. फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत पिंकेश पाटील. एका साईडला 7 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू. संघाची धावसंख्या 23. मॅच रफ अँड टफ होईल का हा मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विजयी कोणता संघ होईल हे सांगणं कठीण झालंय. कारण काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. शरीराची जी भाषा आहे ती अप्रतिम. चांगला बॉल, स्विंग अँड अ मिस. सॉफ्टच्या थोडस बाहेर बॉलला पिच केलं. एकच धागा पकडून गोलंदाजी करताना करणला आपण पाहतायत. नियंत्रणबद्धता, एकाग्रता, अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर करणने धावा सेव्ह केलेत. चांगली गोलंदाजी केले. फलंदाजाला कोणतेही मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. एवढा सरळ बॅटचा वापर केला होता. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. आफ्टर लंच नंतर गणेश शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. शेवटचा बॉल, 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. संजयजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व संजयजी कृष्णा भोईर जलसार. आपलं मनपूर्वक धन्यवाद. 1000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सौजन्य केलंय. संजयजी भोईर धन्यवाद. आपण थोड्याच वेळात पुन्हा एकदा व्यासपीठावर या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते हर्षल 25. विजयासाठी धावा हव्यात त्या 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 38 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 38 रन हे सामन्याचं समीकरण घेऊया. एक छोटीशी विश्रांती.
स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 18 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण ओम 11 जलसार या टीमला विजयासाठी. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पिंकेश पाटील आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु आता खरी गरज असेल की या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल. कठीण समय येता कोण कामास येतो अशा पद्धतीने मात्र या वेळेला आता चांगला खेळ करावा लागेल. यस व्हाईट बॉलचा इशारा महेंद्र भोईर सरांकडून येतोय. चांगली पंचांची भूमिका सध्या तरी आपण पाहिलं तर खूप चर्चेत नाव राहिलेलं आहे या पंचांचं. मिस टायमिंग स्ट्रोक गॅप मधून बॉल फार वेगाने निघून चाललाय. दोन फिल्डर आणि बॉलची रेस लागली होती, परंतु बॉलने यावेळेला रेस जिंकली. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली आणि इथून मिस फील्डचा या वेळेला मात्र फायदा मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 रनसाठी चौकार. धावसंख्या ऍडिशनल होते, जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. करंट सर्कल मध्ये आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 1 धावेच्या मदतीने. गौतम भोईर दर्शवतायत की जवळजवळ 31. या वेळेला खोलवर बॉल होता. खूप चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. सुपर बॉलिंग. गोलंदाजी सुद्धा अप्रतिम आतापर्यंत राहिलेले. गोलंदाज सौरभला आणलंय बॉलिंग मार्कवर येताना. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीम्स कडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस. या वेळेला पुल केलंय, खेचून मारलंय या बॉलला हवेच्या झोतावर. बॉल बोलत बोलत चाललाय निघून. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 37. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर जवळजवळ 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार राईट मोर द विकेटने. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळतो स्ट्रेट ड्राईव्हचा. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही बॅटरने. एकमेकांना पाहिलं. एकच धावेवर सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 39 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल 13 बॉल आहे. 13 बॉल मध्ये 24. फुल टॉस बॉल. पिंकेश पाटील सोडणार नाहीये आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार एक्सलंट टायमिंग स्पेक्टॅक्युलर शॉट. 6. शिवनेरी ग्रुप विराथन यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलंय. खारडी चषक 2026 ला आपलं हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. दरम्यान षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर तब्बल 45 या धावसंख्येवर. 45 रन्स. विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण या एकविरा म्युझिकल ग्रुप अर्थातच आपण पाहत आहेत शुभम भोईर यांच्याकडे.
45ला 3 सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहताय सध्या पिंकेश पाटील आणि संकेत मॅनहटन आपण पाहू शकाल. रेड कलर मध्ये जर आपण पाहिलं तर जलसार आपण पाहतायत आणि पिंक कलर मध्ये सध्या आपण पाहिलं मॅनहटन मध्ये ते 1-11 कोरे टीम. मॅनहटन मध्ये विकेट्स, रन्स, पहिल्या षटकामध्ये किती धावा आलेत संपूर्ण तुम्हाला चार्ट तुमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. अगदी नेत्रदीपक बॅटिंग पिंकेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय, संकेतच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही फलंदाज लयबद्ध झालेत आणि आता गोलंदाजी मार्कवर उदय. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. लो फुल टॉस बॉल सध्या आपण पाहिलं तर फलंदाजाला कुठेतरी खेळण्यासाठी मजबूर केलं होतं, कारण ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला तुम्ही पिच करतायत. मिडल स्टंपला जर बॉलिंग लाईन अँड लेंथ तुम्ही मेंटेन करतायत तर कदाचित तिथे अडखळत खेळण्यासाठी फलंदाजाला सातत्याने मात्र तुम्ही खेळू शकता आणि तेच आत्ता सध्या तरी करत असताना उदयला आपण पहिल्याच बॉलवर पाहिलं. म्हणजे थिंकिंग पॉझिटिव्ह चांगली आहे, अप्रोच इंटेंट त्याचा चांगला आहे, परंतु येणारे बॉल दर्शवतील. चेंज ऑफ पेस केलं होतं, शफल झाले, वेळ मिळाला, वेट अँड वॉच केलं आणि सरळ बॉलला हुकच्या फटक्यात 4 धावा बुक करत असताना मिळतील 4 रन. सध्या आपण पाहिलं तर शांत स्वभाव परंतु आक्रमक खेळ पिंकेश पाटील दर्शवतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं होतं, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. याच बॉलची सातत्याने तुम्हाला उत्क्रांती करावी लागणार आहे. चौकार आला तर लगेच आपण कमबॅक करावं आणि तेच उदयने केलं. डॉट बॉल येतोय, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 झालेत, 13 रनची आवश्यकता, 9 बॉल. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, मिस टायमिंग स्ट्रोक, हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि यस विकेट डाऊन. आणि या आपण काय एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहतायत पंच विचारपूस करतायत, पिंकेश पाटील विचारपूस करतायत पंचांशी आणि पंचांनी सांगितलं यावेळेला यस यावेळेला आपण पाहतायत नो बॉल आहे का चेक केलं जाईल. तर अंपायर रेफर केले गेले आणि हा बॅटर कॉल आहे का? यस बॅटर कॉल. मुरेश्वरजी घरत साहेब पुन्हा एकदा आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा व्यासपीठावर येत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण गुडगा वाकवला होता आणि डीप मध्ये बॉल होता आणि बॉलर जर्क आहे का ते चेक करायचं आहे. या आपण चेक करूया.
जर्क गोलंदाज आहे आणि त्यामुळे मात्र जे काही पेनल्टी ऍड होतील केतन भोईर आमच्यापर्यंत दर्शवतील. 2 रनची पेनल्टी या ठिकाणी लागली गेली आणि धावून काढलेले 1 रन अर्थातच 3 रन्स मिळतील. चला गोलंदाजी मार्कवर आणावं लागेल. सध्या आपण पाहताय तर उदयला थोडीशी सुधारणा करावी लागेल. जर्क गोलंदाज तुम्हाला दिलं म्हणून तुमचं करिअर संपत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या ॲक्शनमध्ये सुधारणा करावी लागेल. ते परिवर्तन करावं लागेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवा की हो मी तोच गोलंदाज होतो की चांगली गोलंदाजी करण्यासाठी मला सुद्धा ओळखलं जातं. यस 2+1 ज्या थ्रोच्या आहेत त्याच फक्त डिक्लेअर केले गेले. त्या 2 रन्स आहेत लक्षात घ्यायचे आणि धावून एक पूर्ण केलेली आहे ती 1 रन. 3 रन मिळतील. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आदेश पाटील दर्शवत आहेत जवळजवळ 53 या रन्सवर. आता विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल परंतु या वेळेला फ्रीडचा बॉल होता. डायरेक्ट स्टंप्सचा वेध घेतला होता. विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि यस या वेळेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 54 या धावसंख्येवर 54. आता विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. ही बेल्स जर खाली पडल्या असत्या तर एम एस धोनी स्टाईल मध्ये स्टंप्स तुम्हाला हातात घ्यावा लागला असता. परंतु विकेट किपरच्या या वेळेला मात्र खरोखरच जिद्दीला सलाम असेल. त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडला सलाम असेल. ते त्यांनी पाहिले होते. एक बेल्स ऑलरेडी स्टंप्सवर होती आणि याच गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही काय करता मैदानाच्या आतमध्ये याला खूप प्राधान्य दिलं जातं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे आणि जर तुमचं एकदा का कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं तर तिथे मात्र खेळाचा विस्कळीतपणा हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. जयेश पाटील आपण पाहू शकताय तर बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. सध्या हवेचा झोत मोठ्या प्रमाणात वाहताना यानंतर होणारा सामना श्रीकृष्ण विराथन वर्सेस गण्या 11 गावदेवी वैतीपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आल्या जबरदस्त मोठा फटका आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. एक मारा लेकिन सॉलिड मारा. 6 या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल आपण पाहिलं तर या वेळेला नो बॉलचा इशारा
आणि इथून जर आपण पाहिलं तर 3 तुमचे जे पॉपिंग क्रीज आहे आणि त्यामुळे 3 फिल्डर तुम्हाला अलाउ नाही आहेत आणि इथून मात्र नो धावा आता फक्त एका रनची आवश्यकता आहे. 62 रन स्कोर आर लेवल. 7 बॉलमध्ये एका रनची आवश्यकता आहे. आव्हान 11 कोरे या टीमला भरपूर काही गोष्टी अजून अद्यावत कराव्या लागणार आहेत. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करतील हे खेळाडू. ग्रामीण खेळाडू आहे. जिद्द आणि मेहनत या 2 गोष्टींच्या जोरावर नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलेत. यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 62 ला 4. सहा बॉल आणि 1 रन. यावेळेला जबरदस्त प्रहार केला आणि स्टायलिश फिनिश करत असताना चौकाराने यावेळेला चौकाराने विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन होम 11 जलसार टीम. चला हँडशेक करायला विसरू नका. हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आव्हान 11 कोरे टीम आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. चला हँडशेक करायला विसरू नका. सामन्याला होईल सुरुवात. त्या अगोदर आपण प्लेअर ऑफ द मॅच ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. चला जयेश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने विथ द बॉलने 8 धावा देत 2 विकेट्स मिळवले 2 षटकांमध्ये आणि बॅटिंग करताना विथ द बॅटने 3 बॉलमध्ये 11 रन. ठरताय जयेश बॉम्ब या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यायचं जयेश, लगेच या आपण. या गणेशजी भोईर गणेश शेठ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ही जर्सी सन्मानित करायची आहे. या जयेश पाटील बॉम्ब आपण घ्यायचंय मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. जबरदस्त खेळ, गोलंदाजी, 2 षटक जी हाताळली, 8 धावा दिल्या आणि जयेश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या जयेश, लगेच यायचंय. स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश भाऊ भोईर व सिकंदर भाऊ भोईर यांच्याकडून